मी मिरच्या कापते. आता माझी मिरच्या कांदा कापून झालं. आता मी मिरच्या कापते आणि नंतर मग मेथी आणि कांदा मेथीची भाजी बनवते. कांदा कापून झालं, आता मिरची कापून होईल की मेथीची भाजी करते छान छान. आम्हाला खायला आमच्या मुलाला खूप आवडते. मेथीची भाजी अशी कांदा टाकून केलेली. हिरवी मिरची, कांदा, थोडीशी डाळ टाकली तर टाकायची, नाहीतर मग थोडं कूट टाकायचं शेंगदाण्याचं. आवडती का कुटवाली? मला तर फक्त बाई भाजी साधीच आवडते. मला साधी भाजी केलेलीच आवडते मला. तर कांदा आणि हिरवी मिरची बस. भाकरी मस्त चमचमीत करत असते, झणाटेदार भारीपैकी. आणि देत असते मी खायला मुलांना. आणि असं कामावर येऊन करावं लागतं मला. मी कामाला जाते बाहेर. टमाटा टाकायचा, फ्राय करते नाही कांदा आणि हिरवी मिरची. मेथी टाकून ठेवली. आता मीठ टाकते, थोडं मीठ टाकते. भाजीत नाही का, मिठाशिवाय चव आहे का भाजी? मला हात धुवायचे. अशी झणझणीत मेथी करते, तिखट. आणि झाली मेथीची भाजी टाकून आता. आणि 2 कांदे घ्यायचे, 7 मिरच्या घ्यायच्या, 5 बारीक बारीक असल्या तर 7-8 घ्यायच्या, 8. आणि मोठ्या असल्या तर 5-6 घ्यायच्या, 6. एकदम तिखट कडक झणझणीत. 10-15 मिनिटात मेथीची भाजी होत असते. तर तिला पाणी सुटणार, लगेच सुकणार. झाली टाकून आता मस्तपैकी. त्याला सुकी करायची वाफेवर. झाली मेथीच्या भाजी टाकली की त्याला झाकण नाही ठेवायचं. तिला तशी शिजू द्यायची, म्हणजे हिरवीगार मेथीची भाजी तयार होते. झाकण ठेवल्यावर तिला पाणी सुटतं, मग ती पचपचीत होती, तशी सुकी होत नाही. आणि झाकण नाही ठेवलं की सुकून हिरवा कलर येतो तिला, हिरवागार भाजीला. झाकण नाही मारायचं याला. तिला झाकता सगळी भाजी तयार करायची. मग ती हिरवीगार भाजी. आणि झाकण मारलं ना मग ते त्याचा कलर जातो, उडतो. थोडंसं वरण तेल टाकलं तरी चालेल. थोडंसं तेल वरण टाकायचं. मग एकदम हिरवीगार भाजी जरा तयार झाली. आता ती भाजी आपली तयार झालेली आहे. आता पूर्णपणे भाजी आपली हिरवी झालेली आहे. झाली आपल्या आता भाकर झालं ना, दिसते ना हिरवीगार मस्तपैकी. पातीला काही खराब दिसते का? भाजी झालेली आपली. आता मी तवा ठेवते भाकर. आता बघा, मी आता भाकर पण करणार आहे लगेच. बाजरीची भाकर आणि मेथीची भाजी. काही कुठे गेलं पाण्यात थांबा करत असते मी. आता बाजरीची भाकर, थोडंसं भाकर टाकतं. आमचं गावरान खाणं आहे. गावरान. 2 मिनिटं झाले. 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 2 मिनिटं
गावरान गंगू आहे मी, गावरान गंगू. हो, गावरान खाणे शेतीतलं नाही जेवण आमचं, खेडेगावचं जेवण आहे आमचं, आहे का नाही. आता आमची भाकर बी खायला बाजरीची. म्हणजे तर झाली भाकर. जेवायला तेवढी येतं जागेली भाकर आता. अच्छा भाकरी माझी मी येतो. थांब की तिला तशी वेळ दाखवते, त्याला पोचू दे की हे दाखव की केली. पोरांना अशा मी केलेल्या भाकरी खूप आवडतात. दुसऱ्याच्या हातचं खात नाहीत. म्हणजे आमच्या आपण काय बोलायचा प्रश्न येतच नाही. आपण केलेलं आपल्या लेकरांना आवडतं जेवण. आईनं कसं का केलं ना, पण ती मुलांना जेवण आवडतं. आपल्या आईने कसं काय करणं, ती मुलांना जेवण आवडतं, आहे की नाही.